यानंतर बघूयात मुंबई पुण्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवार आढावा। मनसेकडून युतीसाठी शिवसेनेला टाळी देण्यात आली आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर राज ठाकरेंचा युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर दाखल झाले। यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली। युतीसाठी इच्छुक असल्याचा राज ठाकरेंचा निरोप बाळा नांदगावकर यांनी दिला। या संदर्भात त्यांची भेट उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाली नाही, पण उद्धव ठाकरेंशी बोलून पुढचा निर्णय कळवू असं शिवसेनेच्या नेत्यांनी बाळा नांदगावकर यांना सांगितलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू फार काळ वेगळे राहू शकत नाहीत अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। मनसे आणि शिवसेनेमध्ये आधीपासूनच छुपी जवळीक होती असा दावा विखे पाटील यांनी केलाय। नाशकात पत्रकारांशी ते बोलत होते। मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेडकर यांनी संजय निरुपम यांच्यावर टीका करून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। देवेंद्र आंबेडकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केलाय। निरुपम यांच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस काँग्रेसपासून दुरावत असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलंय। आंबेडकर यांच्यानंतर काँग्रेसच्या कामत गटातील स्थायी समितीच्या सदस्या वकारुनिसा अन्सारी यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। त्या MIM मध्ये जाणार असून त्यांची उमेदवारी पक्की मानली जाते। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज भिवंडी कोर्टात हजर राहावं लागणार आहे। महात्मा गांधींची हत्या संघानंच घडवून आणली असं वक्तव्य राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केलं होतं। या विरोधात संघाचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात याचिका दाखल केली होती। तेव्हापासून भिवंडी कोर्टात सुनावणी सुरू आहे। आज आरोप निश्चितीसाठी राहुल गांधींना कोर्टात हजर राहावं लागणार आहे। गुन्हा कबूल आहे किंवा नाही अशी विचारणा करून दोषारोपपत्र निश्चित केलं जाईल। मराठा समाजानं 31 जानेवारीला मुंबईमध्ये चक्का जामचा इशारा दिलाय। चक्का जाम आंदोलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईमध्ये बैठक पार पडली। आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी हा चक्का जाम करण्यात आलाय। तर 6 मार्चला मुंबईत मराठा मूक मोर्चाचं आयोजन केलं गेलंय। कल्याण रेल्वे स्थानकात महिला जिम ट्रेनर सोबत छेडछाड आणि मारहाणीची घटना घडली आहे। छेड काढणाऱ्या व्यक्तीला त्या महिलेनं पकडलं आणि मदतीची याचना केली। रेल्वे स्थानकावर गर्दी असून सर्वच पाहत राहिले, मात्र मदतीसाठी कोणीच पुढे आलं नाही। अखेर पीडित महिलेनं RPF कार्यालयात धाव घेतली। तिथे असलेले पोलीस CCTV पाहण्यात धन्यता मानत होते, तर RPFच्या जवानांनी तुमच्यासोबतच हा प्रकार का घडला असा संतापजनक सवाल पीडितेला विचारला। विरारमधील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक साथीराज नहाटा यांच्या घरात घुसून सुरू असलेला जो जुगार आहे त्याच्यावर पोलिसांनी छापा मारलाय। या कारवाईच्या दरम्यान पोलिसांनी शहरातील 9 बिल्डरांसह एकूण 13 जणांवर कारवाई केली आहे। तसंच घटनास्थळाहून पोलिसांनी 1,47,000ची रोकड सुद्धा जप्त केली आहे। माजी नगरसेवकावर साथीराज नहाटा यांच्या घरात दिवसाढवळ्या जुगाराचा अड्डा चालत असल्याची खबर पोलिसांना मिळाली। त्याची माहिती जी आहे ती मिळाल्यानंतर पोलिसांनी नहाटा यांच्या घरावर धाड टाकली। मात्र ज्यावेळी पोलिसांनी हे धाड टाकले त्यावेळी नहाटा शहराच्या बाहेर होते। पोस्टल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला। पोस्टल असिस्टंट या पदासाठी ऑनलाईन परीक्षा होती। पनवेलचं विलेज कॉलेज देखील परीक्षेचं केंद्र होतं। मात्र ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यानं परीक्षार्थींना वेळेत परीक्षा देता आली नाही, त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला। संबंधित अधिकाऱ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्यास नकार दिल्यानं विद्यार्थी संताप व्यक्त करतात।